बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। दिल्ली स्फोटातील मृतांची संख्या 12वर पोहोचली आहे। यामध्ये 2 महिलांचा समावेश आहे। 20 जखमींवर उपचार सुरू आहेत। 2 मृतदेहांची ओळख पटवण्यात आली आहे। उर्वरितांची ओळख डीएनए चाचणीद्वारे पटवण्यात येईल। सोमवारी संध्याकाळी 6:52 लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ चालत्या कारमध्ये एक शक्तिशाली स्फोट झाला। स्फोटात वापरलेल्या पांढऱ्या i20 कारचे सीसीटीव्ही फुटेज मंगळवारी समोर आले। काळा मास्क घातलेला एक माणूस मेट्रो स्टेशन पार्किंगमधून बाहेर पडत कारमध्ये बसलेला दिसला। त्याची ओळख डॉक्टर मोहम्मद उमर नबी अशी आहे, जो पुलवामाचा रहिवासी आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमरनं स्वतःला स्फोटकांनी उडवून दिलं। काश्मीर पोलिसांनी डीएनए चाचणीसाठी पुलवामामध्ये त्याची आई आणि 2 भावांना ताब्यात घेतलंय। वृत्तसंस्था पीटीआयनं वृत्त दिलंय की प्राथमिक पोलीस तपासात स्फोटात अमोनियम नायट्रेट, इंधन आणि एक डिटोनेटर वापरण्यात आल्याचं उघड झालंय। दरम्यान भूतानच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी दिल्ली स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली। ते म्हणाले, संपूर्ण देश दिल्ली बॉम्बस्फोटात बाधित झालेल्या कुटुंबासोबत उभा आहे। दोषींना सोडलं जाणार नाही। एका अधिकाऱ्यानं सांगितलं की जखमींना बॉम्बस्फोटांमध्ये सामान्यतः होणाऱ्या श्रापनेल किंवा स्प्लिंटरच्या जखमा नव्हत्या। मृतदेहांची तपासणी करणाऱ्या एलएनजीपी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं की आयईडी स्फोटांमुळे मृतांचं शरीर सामान्यतः काळं पडतं, परंतु या घटनेत कोणतंही दृश्यमान चिन्ह दिसून आलं नाही। पुणे शहरातील मुंढवा परिसरात झालेल्या मोठ्या जमीन व्यवहाराच्या प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत। पार्थ पवार यांच्या कंपनीने सुमारे 40 एकर जमीन अनियमितपणे खरेदी केल्याचा आरोप होत असताना या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। संबंधित प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती नेमली असून महिनाभरात सखोल चौकशी होणार आहे। दरम्यान या प्रकरणाशी संबंधित असलेल्या बोपोडी जमीन घोटाळ्यातील आरोपींना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिल्याने संपूर्ण कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। गैरसमजुतीतून नावे नोंद झाली असं सांगून पोलिसांनी भूमिका घेतल्याने प्रकरण अधिक चर्चेत आलं आहे। बोपोडीतील 5.5 हेक्टर शासकीय जमिनीच्या प्रकरणात शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांची नावे गुन्ह्यात नोंदवण्यात आली होती। मात्र आता पुणे पोलिसांनीच त्यांच्या नावाचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलं आहे। पोलिसांच्या मते गैरसमजुतीतून त्यांना आरोपी करण्यात आलं होतं। त्यामुळे या घोटाळ्याच्या चौकशीत नेमका दोष कोणाचा आणि जबाबदार कोण हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। पोलिसांनी या दोघांना बोपोडी प्रकरणातून क्लीन चिट दिली असली तरी मुंढवा येथील जमीन घोटाळ्यात त्यांच्या चौकशीची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे। पोलीस उपायुक्त आर्थिक गुन्हे शाखा विवेक मासाळ यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितलं की संबंधित कागदपत्रांची तपासणी सुरू असून लवकरच पुढील कारवाई केली जाईल। मुंढवा येथील जमीन प्रकरण हे सुमारे 40 एकर इतक्या मोठ्या भूखंडाशी संबंधित आहे। ही जमीन मूळतः महार वतन म्हणून देण्यात आली होती। नंतर ती राज्य सरकारकडे आणि त्यानंतर केंद्र सरकारच्या बोटॅनिकल गार्डनला देण्यात आली। तथापि या जमिनीचा व्यवहार पार्थ पवार यांच्या मालकीच्या अमेडिया कंपनीला केवळ 300 कोटी रुपयात करण्यात आला असा आरोप विरोधकांनी केला आहे। या जमिनीची बाजारभावानुसार किंमत 1800 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं। सर्वात धक्कादायक म्हणजे या व्यवहारासाठी केवळ 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडलं असून प्रशासनाच्या मंजुरी प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होत आहेत। सोमवारी संध्याकाळी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ झालेल्या स्फोटाचा दहशतवादी हल्ल्याशी संबंध असल्याचं दिसून येत आहे। ज्या पांढऱ्या Hyundai i20 कारमध्ये स्फोट झाला त्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेत। मेट्रो स्टेशनच्या पार्किंगमधून बाहेर पडताना कारमध्ये काळा मास्क घातलेला एक माणूस बसलेला दिसत होता। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्यक्ती मोहम्मद उमर नबी आहे, जो व्यवसायाने डॉक्टर आहे। स्फोटापूर्वी तो कार चालवताना दिसला होता। उमर हा काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी आहे। सुरक्षा यंत्रणांना उमर हरियाणातील फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित असल्याचा संशय आहे। दिल्ली बॉम्बस्फोटाच्या काही तास आधी जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी फरीदाबादमधील दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित 3 डॉक्टरांसह 8 जणांना अटक केली। त्यांनी 2900 किलो स्फोटकं आणि AK-47 रायफल देखील जप्त केली। सूत्रांचा दावा आहे की पोलीस फरीदाबाद मॉड्यूलमध्ये सहभागी असलेल्या 4 डॉक्टरांचा शोध घेत होते। त्यापैकी डॉक्टर उमर हा एक होता। उमर हा जैश-ए-मोहम्मद दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित होता। त्याच्या 3 साथीदारांना अटक केल्यानंतर त्यानं दिल्लीत आत्मघाती हल्ला केला। दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटापूर्वी i20 कार जवळपास 3 तास जवळच्या पार्किंगमध्ये उभी होती। डॉक्टर उमर 3 तास गाडीत बसून राहिला, एका क्षणासाठीही गाडीतून बाहेर पडला नाही। डॉक्टर उमर पार्किंगमध्ये कुणाची तरी वाट पाहत होता किंवा दिशानिर्देशांची वाट पाहत होता।
संध्याकाळी 6:52 सुमारास एक I-20 कार मंद गतीनं आली आणि लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळील ट्रॅफिक सिग्नलवर तिचा स्फोट झाला. एका पोलीस सूत्रानं सांगितलं की ह्युंडाई I-20 कार चालवणाऱ्या मास्क घातलेल्या व्यक्तीबद्दल अधिक माहिती गोळा करण्यासाठी लाल किल्ला आणि आसपासच्या रस्त्यांवरील CCTV फुटेज स्कॅन करण्यासाठी अनेक पथकं तैनात करण्यात आली आहेत. विविध पार्किंग क्षेत्रातील फुटेजवरही लक्ष ठेवलं जात आहे. शरद पवारांचे ओबीसी प्रेम हे पश्चातबुद्धी की निवडणुकीचे नवे नाटक आहे, असा सवाल भारतीय जनता पक्षाने उपस्थित केला आहे. शरद पवारांचा इतिहास सांगतो की त्यांना दाखविण्यापुरते ओबीसी लागतात, असा दावा देखील यात करण्यात आला आहे. या संदर्भात भाजपचे नेते केशव उपाध्ये यांनी एका पोस्टच्या माध्यमातून शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. मतांची बेरीज करण्यासाठी तडजोड म्हणून सोबत घेतलेले 2-3 नेते वगळले तर बोटावर मोजता येतील एवढेच ओबीसी नेते शरद पवार गटात नसल्याचा दावा देखील उपाध्ये यांनी केला आहे. मराठा आरक्षणाचा वाद महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. राज्य सरकारने अलीकडेच हैदराबाद राजपत्र लागू केले, ज्यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाअंतर्गत आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. ओबीसी नेत्यांचे म्हणणे आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, परंतु ओबीसी कोट्यातून नाही. या पार्श्वभूमीवर आणि आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोअर कमिटीच्या रविवारी झालेल्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आगामी स्थानिक निवडणुकांसाठी फक्त कुणबी प्रमाणपत्र असलेल्या ओबीसी उमेदवारांनाच तिकिटे देण्यात यावीत. जिथे असे उमेदवार उपलब्ध नाहीत तिथे कुणबी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना संधी देण्यात यावी, अशी भूमिका शरद पवार यांच्या पक्षाने घेतली आहे. यावरून उपाध्ये यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधला. राज्यात सध्या सर्पाकार परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात 3 सापांच्या शेपटी एकमेकांच्या तोंडात आहेत आणि हे तिघेही एकमेकांना गिळायला बसलेत, असं त्यांनी म्हटलंय. बीड जिल्ह्यातील कुंडलिक खाडे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी आज मातोश्री इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन मानलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आमच्याकडे गद्दारी चालणार नाही. काही वेळा चूक होऊ शकते. मी चूक झाली तर एक वेळ समजू शकतो, पण अपघात होता कामा नये. एखाद्या वेळी रागाच्या भरात अनावधानानं चुकीचं पाऊल उचललं जाऊ शकतं, पण चूक लक्षात आल्यानंतर ती सुधारली पाहिजे. साहजिकच ही चूक सुधारण्याची संधीही दिली गेली पाहिजे. ते म्हणाले, मी नुकताच मराठवाड्याचा संवाद दौरा केला. बीड जिल्ह्यातही आलो होतो. अंबादास दानवे यांनी दौऱ्याचं खूप चांगलं नियोजन केलं. एकूण वातावरण पाहिलं तर महाराष्ट्र आता आपला कोण याकडे पाहतोय. सध्या सर्व सत्तेसाठी साठमारी सुरू आहे. राज्यात सर्पाकार परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणजे 3 सापांच्या तोंडात प्रत्येकाची शेपूट आहे. हे तिघेही एकमेकांना गिळायला बसलेत. अशी गिळागिळी सुरू झाल्यानंतर जनतेकडे कोण पाहणार. शेतकरी तर पुरता हताश झालाय. त्यांना नुकसान भरपाईच्या नावानं काहीच मिळालं नाही. आता त्यांना न्याय आपण मिळवून द्यायचा आहे. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ही लढाई आता केवळ शिवसेनेपुरती मर्यादित नाही, तर शिवसेना ही शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसांसाठी, महाराष्ट्रासाठी आणि हिंदुत्वासाठी स्थापन केली होती. त्यामागे एक उद्देश आणि हेतू होता. आता या गद्दारांना त्याचा विसर पडलाय. ते सत्तेसाठी वाटेल ते करण्यास तयार आहेत. आम्हालाही सत्ता पाहिजे, पण ती जनतेचं भलं करण्यासाठी हवी आहे. 2.5 वर्ष मी स्वतः मुख्यमंत्री होतो. मी काय केलं आणि काय नाही हे सर्वांना चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. कारण ज्या वेळी मी शेतकऱ्यांमध्ये जातो तेव्हा मला शेतकरी आवर्जून सांगतो की तुम्ही आमची कर्जमुक्ती केली तशी आजपर्यंत कुणी केली नाही. त्यावेळी माझं जे कर्तव्य होतं ते मी बजावलं. आगामी मुंबई महापालिका तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अशातच काँग्रेसकडून मोठा राजकीय संदेश देण्यात आला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याची घोषणा केल्यानंतर आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही स्पष्ट भूमिका मांडली आहे. काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत जाणार नाही, असे थोरात यांनी ठामपणे सांगितले. त्यामुळे मनसेसोबत संभाव्य आघाडीच्या चर्चेला पूर्णविराम लागल्याचं स्पष्ट दिसत आहे. नाशिक येथे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. यावेळी संगमनेर येथील त्यांच्या कार्यालयात बंद दाराआड चर्चा झाली. या बैठकीत थोरात यांनी कार्यकर्त्यांची मनमोकळा गप्पा मारत अनेक गैरसमज दूर केले. मी नगर आणि नाशिक वेगळं मानत नाही, त्यामुळे कार्यकर्ते माझ्याकडे येत असतात. नाशिक येथे झालेल्या बैठकीत CPIच्या प्रतिनिधींनी मला आमंत्रण दिलं होतं. तिथे कोण कोण उपस्थित राहणार आहे हे मला माहीत नव्हतं, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. माध्यमांमध्ये झालेल्या चर्चेबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं की मीडियाने वेगळा अर्थ लावू नये. हर्षवर्धन सपकाळ हे आमचे प्रांताध्यक्ष आहेत. आम्ही नेहमीच एकत्र काम केलं आहे आणि पुढेही करत राहू. बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट सांगितलं की काँग्रेसचा निर्णय ठाम आहे.
मनसेबरोबर कोणतीही आघाडी होणार नाही. त्यांच्या या वक्तव्याने काँग्रेसची निवडणूक रणनीती अधिक स्पष्ट झाली आहे. गेल्या काही दिवसात मनसे आणि काँग्रेसच्या संभाव्य सहकार्याबाबत अफवा पसरल्या होत्या. मात्र थोरात यांच्या भूमिकेमुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचा संकेत आता अधिक ठळकपणे मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवक्ते पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर रुपाली पाटील ठोंबरे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची राजकीय चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, भाजप आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून रुपाली पाटील यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिल्याचंही समजत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनं सोमवारी पक्षाच्या 17व्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली. त्यात रुपाली पाटील आणि अमोल मिटकरी या दोन नेत्यांची नावं नाहीत. यावरून त्यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर रुपाली पाटील ठोंबरे यांनी या निवडीबद्दल सोशल मीडियात पोस्ट करून प्रतिक्रिया देत याविषयी अजित पवारांशी बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र आता त्या थेट पक्षच सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रवक्ते पदावरून हटवल्यानंतर रुपाली पाटील या पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्या तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना संयम राखण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे. अजित पवार उद्या पुणे दौऱ्यावर असून याचवेळी रुपाली पाटील त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीनंतर रुपाली पाटील ठोंबरे आपला पुढील राजकीय निर्णय जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे अजित पवार त्यांची नाराजी कशी दूर करतात याकडे लक्ष लागलंय. रुपाली पाटील यांच्यासाठी सध्या राजकीय पक्षांचे दरवाजे खुले झाले असून त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांकडून पक्षप्रवेशाची ऑफर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एवढंच नाही तर रुपाली पाटील यांची थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाल्याची खात्रीलायक माहितीही सूत्रांनी दिल्याचं वृत्त महाराष्ट्र टाइम्सनं दिलंय. दरम्यान रुपाली ठोंबरे यांनी शिवसेनेत यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू अशी ऑफर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे. त्यामुळे रुपाली ठोंबरे कोणत्या पक्षात जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर करताना अनेकांचे चेहरे बदलले. 17 सदस्यांच्या नव्या यादीतून आमदार अमोल मिटकरी आणि नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांची नावे वगळण्यात आली. त्यामुळे या दोघांना प्रवक्ते पदावरून हकालपट्टी झाल्याचे स्पष्ट झाले. या घडामोडीवर अमोल मिटकरी सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपल्या शायरीतूनच आपली भूमिका मांडली आहे. गत काही दिवसापासून वेगवेगळ्या मुद्द्यावर बेधडक विधाने करून स्वपक्षाची राजकीय कोंडी करणाऱ्या रुपाली पाटील व आमदार अमोल मिटकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. रुपाली पाटील यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर तिखट हल्ला चढवला होता. तर मिटकरी यांच्या विधानामुळे सत्ताधारी महायुतीत तणाव निर्माण होताना दिसून येत होता. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसने या दोघांनाही प्रवक्ते पदावरून दूर करून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. प्रवक्ते पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर अमोल मिटकरी सोशल मीडियावर 2 ओळींची एक शायरी पोस्ट करत संयम आणि प्रतीक्षेचा संदेश दिला आहे. दुनिया दौड़ने वालों की है लेकिन मंजिलें सब्र वालों को मिलती है. या शायरीतून मिटकरींनी थेट काही न बोलता परिस्थितीला सामोरे जाण्याचा संयमी सूर लावला आहे. धावणाऱ्यांच्या या जगात संयम ठेवणाऱ्यांनाच ध्येय गाठता येते असा भाव या ओळीतून स्पष्ट जाणवतो.